सरकारी यंत्रणांचा वापर करून साहित्य संस्था ताब्यामध्ये घेण्याचा उद्योग काही मंडळी आज करतायत। साहित्यिक म्हणजे लेचेपेचे आणि कोणी येऊन टपली मारून जावं अशा भ्रमामध्ये जर कुणी असेल तर साहित्यिकांना सुद्धा आपला कणखरपणा दाखवावा लागेल, हे या निमित्ताने आवर्जून सांगितलं पाहिजे। ही स्वायत्तता जपण्याची जबाबदारी ही राजकारणी मंडळी आणि साहित्यिक या दोघांची आहे। दोघांना अनेक फोन आले की यावेळेला संमेलनामध्ये वाद कसे नाहीत, टीका कशी होत नाही आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये होतं आहे। ज्या गावाला जाताना बुगडी सांडू शकते असं गदिमांना वाटलं ते महाराष्ट्रातलं एकमेव गाव म्हणजे सातारा आहे। आणि याखेरीज साताऱ्याचं एक वेगळेपण असं की एकीकडे संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा स्वभाव आणि दुसरीकडे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून घोंगावणाऱ्या वादळाचा प्रत्यय ज्या जिल्ह्यातल्या माणसांशी वागताना आणि बोलताना येतो असं हे सातारा आहे। या सातारा जिल्ह्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारी खूप मोठी माणसं महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिली। मला एका प्रसंगाची आवर्जून आठवण होते। महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते आणि ज्यांनी आपल्या उघवत्या वक्तृत्वाने महाराष्ट्रातल्या 4 पिढ्यांचं भरणपोषण केलं ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्याला सुरुवात होते आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये हे संमेलन सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे। शिवाजीराव भोसले हे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी पुण्यामध्ये MA LLB झाल्यानंतर फलटणला ज्यावेळेला 1957 साली महाराष्ट्रातलं पहिलं ग्रामीण महाविद्यालय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी सुरू केलं, त्यावेळेला कर्मवीरांनी शिवाजीरावांना पुण्याहून बोलावून घेतलं आणि कर्मवीर शिवाजीरावांचा हात धरून मालोजीराजांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, श्रीमंत माझ्या ज्ञानरूपी वटवृक्षाची एक फांदी मी बरोबर आणली आहे, ती मी तुम्हाला देतोय, यातून एक वटवृक्ष तुमच्याकडेही निर्माण होईल। हा महाराष्ट्र कर्मवीरांच्या ऋणामध्ये आहे। कारण धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, ज्ञान, विज्ञान, इतिहास आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठी माणसं रयत शिक्षण संस्थेने दिली आहेत। आणि या साताऱ्यामध्ये जी धनिरणीची बाग होती की जिथे राजघराण्यातल्या स्त्रियांचा वावर असायचा, कर्मवीरांनी ती जागा राजघराण्याला मागितली आणि राजघराण्यांनी ती ताबडतोब देऊन टाकली। हा इतिहास वर्तमानाला प्रेरणा आणि भविष्याला दिशा देणार आहे। आणि पुढे या रयत शिक्षण संस्थेची प्रेरणा घेऊन डॉक्टर पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि अशा अनेक संस्था निर्माण झाल्या। हे सातारा जिल्ह्याचं संचित आहे। आज मला या निमित्ताने एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला साहित्य संमेलन सगळं व्यवस्थित चालू होतं देवेंद्रजी, त्यावेळेला अनेक फोन आले की यावेळेला संमेलनामध्ये वाद कसे नाहीत, टीका कशी होत नाही आहे। तर आज संमेलन शतकपूर्तीच्या उंबरठ्यावरती उभं आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला टीकेची आणि वादाची खूप सवय आहे। जो काम करतो त्याच्यावरतीच टीका होते अशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची ठाम धारणा आहे आणि त्यामुळे आम्ही टीकेला कधी घाबरत नाही। दुसरी गोष्ट, वाद हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे असं आम्ही मानतो। कारण विचार कलहाला घाबरू नका असं आगरकरांनी याच महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे। पण एक गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर टीका करणाऱ्यांना पर्यायी आदर्श साहित्य संमेलन अद्याप उभं करता आलेलं नाही। हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं सगळ्यात मोठं देणं आहे असं मला वाटतं। आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे मराठी समाजाचं वैचारिक नेतृत्व करतात अशी भावना मनामध्ये आहे आणि त्यामुळं लोक मोठ्या आस्थेने अध्यक्षीय भाषणाकडे आतुरतेने पाहत असतात। जुन्यातलं नवं आणि नव्यातलं अगदी नवं यांचा संगम घडवून आज महामंडळ वाटचाल करत आहे। देवेंद्रजी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला हे साहित्य संमेलन आम्ही साताऱ्याला दिलं, शिवेंद्रराजे यांची आणि माझी मैत्री आम्ही दिल्लीमध्ये धरणे आंदोलन केलं तेव्हापासूनची आहे। पण हे संमेलन जाहीर झाल्यापासून त्यांनी मला एकदाही सांगितलं नाही की सर निमंत्रण पत्रिकेमध्ये हे नाव पाहिजे, हे प्रमुख पाहुणे पाहिजेत,
महामंडळाच्या कारभारात ढवळाढवळ न करणारा एक अपवादभूत स्वागताध्यक्ष म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आणि तीच अपेक्षा इतर लोकांच्याकडून सुद्धा आहे. साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे स्वायत्त आहे आणि त्याची स्वायत्तता जपण्याची जबाबदारी ही राजकारणी मंडळी आणि साहित्यिक या दोघांची आहे. दोघांनी आपल्या सीमारेषा ओळखल्या तर या संमेलनाची स्वायत्तता जपली जाईल. सरकारी यंत्रणांचा वापर करून साहित्य संस्था ताब्यामध्ये घेण्याचा उद्योग काही मंडळी आज करतायत. साहित्यिक म्हणजे लेचेपेचे आणि कोणी येऊन टपली मारून जावं अशा भ्रमामध्ये जर कुणी असेल तर साहित्यिकांना सुद्धा आपला कणखरपणा दाखवावा लागेल, हे या निमित्ताने आवर्जून सांगितलं पाहिजे. आज मला एका प्रसंगाची आवर्जून आठवण होते. ज्यावेळेला मुंबई कुणाची या प्रश्नावरती रणकंदन सुरू होतं त्यावेळेला नाना पाटील बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले, इतर राज्यातून मुंबईमध्ये पैसा आला, लोकांच्या हाताला काम मिळालं, लोकांच्या चुली पेटल्या, अंगात त्राण आलं, कुडात प्राण आलं. गावावर प्रेम केल्याशिवाय का गाव मोठं होतं? सगळ्यांना वाटलं नाना पाटील बदलले की काय, पण नाना पाटील पुढं म्हणाले, तुमच्या डोंगरेक बालामृतामुळं आमचं बाळ गुटगुटीत झालं, पण बालामृत तुमचं, बाळ आमचं. त्यामुळं महाराष्ट्रावर मराठी भाषेचाच अधिकार आहे आणि महाराष्ट्रात मराठीची सक्ती झाली पाहिजे. पहिलीपासून इंग्रजी सक्तीचा निर्णय घेण्यात आला, त्याला देखील साहित्यिकांनी कडाडून विरोध केलेला होता आणि त्याची सगळी स्पंदनं ही साहित्य संमेलनामध्ये देखील उमटलेली होती. दरवेळेला बहुमताचा आधार घेऊन पुढं जाता येत नाही. लोकमानस नावाची जी शक्ती आहे ती देखील तुम्हाला समजून घ्यावी लागते. त्यामुळं आज आपण शतकपूर्व संमेलन साजरं करत असताना एका डोळ्यामध्ये अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू आहे. आमच्या माय मराठीची अवहेलना होत असताना आम्ही मावशीचं कोड कौतुक सहन करू शकत नाही आणि त्यामुळे पहिलीपासून हिंदी वा अन्य भारतीय भाषा सक्ती करण्याचा जो निर्णय आहे तो मागे घेतला पाहिजे. मला एका गोष्टीचं श्रेय देवेंद्रजींना दिलं पाहिजे की मराठी भाषा सक्तीनं शिकवण्याचा जो कायदा झाला त्याचं सगळं श्रेय देवेंद्र फडणवीसांना आहे. आम्ही ज्यावेळेला धरणे आंदोलन केलं आझाद मैदानावरती, लक्ष्मीकांत देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक सहकारी, त्यावेळेला देवेंद्रजींनी आम्हाला बोलावून घेतलं आणि म्हणाले हा कायदा मी करतोय. तर मी देवेंद्रजींना या निमित्ताने एक विनंती करणार आहे की आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही, ती सक्तीने शिकवण्याला विरोध आहे. आणि पहिलीतल्या मुलाला कुठलीही भाषा ही परकीच असते. मराठी शाळांची दुरवस्था झालेली आहे. मराठी शाळा दडादड बंद पडत आहेत. एकच शिक्षक शाळा चालवत आहेत, 2 शिक्षक शाळा चालवत आहेत. 8वीतल्या मुलांना दुसरीतलं मराठी वाचता येत नाही असे असरचे अहवाल सांगतायत. या पार्श्वभूमीवरती आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्यामुळे मी देवेंद्रजींना विनंती करणार आहे की मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्याचं श्रेय जसं आपण घेतलं तसं पहिलीपासून हिंदी वा अन्य भारतीय भाषा रद्द करण्याचं श्रेय देखील आपण घ्यावं आणि त्यासाठी महाराष्ट्र कायम आपल्या ऋणामध्ये राहील. शेवटी या देशामध्ये अनेक राज्यकर्ते होऊन गेले. ते कला, साहित्य, संस्कृती यांचे भोगते होते. त्यांनी कलेला आश्रय दिला, पण कलेला आश्रय दिल्यामुळे कलावंतांच्या ठायी आश्रिताची भावना निर्माण झाली आणि त्यातून भाडगिरीही उदयाला आली. खरं तर राज्यकर्त्यांची तशी अपेक्षा नसते. मला नेहमी असं वाटतं की कलावंताची कला कशी असावी याचे निर्णय जेव्हा शासन किंवा झुंडी घ्यायला लागतात तेव्हा ते कलेच्या रासपर्वाची सुरुवात असते. असं रासपर्व निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीचा महामार्ग ज्या ग्रंथालयातून जातो त्या ग्रंथालयातली आजची अवस्था बिकट आहे. माझं सरकारला सांगणं आहे की तुम्ही गावोगावी पुस्तकांची गावं जरूर करा, पण गावागावातली ग्रंथालयं समृद्ध झाली पाहिजेत. आज ग्रंथसेवकांना मिळणारं वेतन केवळ 2300 रुपये. म्हणजे एकीकडे इतकी सगळी भौतिक समृद्धी येत असताना दुसरीकडे जे किळसवाणं वैचारिक दारिद्र्य आहे ते कसं दूर करायचं हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि हा महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. गेली 69 वर्ष सीमा भागातले लोक, 865 गावातले 25 ते 30 लाख लोक यासाठी संघर्ष करत आहेत.
आणि गेली 21 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये हा दावा प्रलंबित आहे. कर्नाटक सरकार चालढकल करत असल्यामुळे त्याच्यावरती पुढे सुनावणी होत नाही आहे. मी आदरणीय देवेंद्रजींना विनंती करणार आहे की आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून न्यायालयातल्या या प्रक्रियेला कशी गती देता येईल या दृष्टीनं आपण जरूर प्रयत्न करावे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपली जबाबदारी संपली अशा भ्रमामध्ये जर कोणी राहत असेल तर त्यांनी ते अजिबात राहू नये. कारण ज्या भाषांना यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यांची स्थिती काय आहे हे गणेश देवींनी आपल्याला सांगितलं आहे. आणि निधीचं जे वाटप अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर झालेलं आहे ते सुद्धा असमान आहे. मराठीला अजून 1 रुपयाही मिळालेला नाही. तर मराठीच्या हक्काचा वाटा मराठीला मिळालाच पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं. मुळामध्ये आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात. त्यामुळं आपलं भाषाप्रेम हे आंतरिक जाणीवेतून प्रकट झालं पाहिजे आणि तसं ते झालं तर भाषा आणि संस्कृतीची चिंता करायची वेळ आपल्यावरती येणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येईल की हे संमेलन इतकं सुंदर आहे, ते शतकपूर्व आहे आणि मिलिंद जोशींनी सगळा नकाराचा पाढा वाचून दाखवलेला आहे. मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की अंधाराच्या जागा दिसल्याशिवाय प्रकाशाच्या पणत्या कुठं नेऊन ठेवायच्या हे आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळं मी निराशावादी नाही. बासी मर्डेकरांनीच आपल्याला सांगितलं आहे, अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बांधावरी चढून अजून बकरी पाला खाते. मला वाटतं तोच आशावाद मनामध्ये ठेवून आपण मराठीच्या वैभवासाठी झटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.